गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बसा खाली बाळ. मुलांनो, आज आपण प्रदूषण हे बघणार आहोत. मी एक प्रश्न विचारते, ते मला सांग. मानवाला सध्या कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत? कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत रे? प्रदूषण हे जल प्रदूषण, हवा प्रदूषण, आणि लोकसंख्या वाढ, आरोग्याची समस्या निर्माण होत आहे, महागाई वाढत आहे, भ्रष्टाचार यासारख्या बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. छान. बसा खाली. यापैकी प्रदूषण विषयी समस्या विषयी चर्चा करणार आहोत. प्रदूषणामध्ये प्रदूषके, प्रदूषकांचे स्रोत, प्रदूषणाचे कारण आणि प्रदूषणाचे परिणाम. प्रदूषण हे कशामुळे होतो रे? प्रदूषण हे कशामुळे होतो? समाजात वायू प्रदूषणाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण काय करतो, वाहनांचा वापर करतो आणि या वाहनांच्यामुळं वाहनाच्या दूर आहे त्याच्यामुळे प्रदूषण होतं. त्याच्यानंतर जलप्रदूषण, वाढते कारखाने, त्या कारखान्यानंतर सांडपाणी नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळतं. खेडेगावात तुम्ही बघितलं असाल, ते गाडी धुतात, कोणी धुणं धुतात आणि ते म्हशी वगैरे पण धुतात ना, त्यामुळे ते नदीचं पण प्रदूषण वाढत आहे ना. आता आपण बघणार आहोत झाडांच्यामुळे. आपल्या झाडांच्यामुळे प्रदूषण होत आहे का रे? नाही, प्रदूषण होत नाही. झाडांमुळे प्रदूषण होत आहे? नाही. पाणी टंचाई, महागाई. आता महागाई केवढी झाली आहे, जास्त झाली ना महागाई. होय. मेथीची भाजी आपण घ्यायला गेलो तर किती, 20 रुपयाला एक पेंडी आहे. होय. मग ती महागाई कशामुळे वाढली आहे रे बाळ? लोकसंख्या वाढल्यामुळे महागाई पण वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे, त्याच्यामुळे महागाई वाढत आहे. लोकसंख्या ही कशामुळे वाढत आहे? लोकसंख्या हे मृत्यूदर कमी होत आहे आणि आरोग्य व्यवस्थापन हे नीट चाललेलं आहे. त्यात नवीन संशोधन करून रोगावरती त्यांनी हे केलेले आहेत, उपचार चालू केलेले आहेत. म्हणताना मृत्यूदर कमी होत आहे आणि लोकसंख्या वाढत आहे. छान. लोकसंख्या, व्यापार पण वाढत आहे. व्यापार वाढत आहे. लोकसंख्या जसं वाढत तेव्हा व्यापार पण वाढत आहेत. मग मजुरीसाठी लोक हे इकडे तिकडे कामासाठी जात आहेत.